नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर मृदुल यांच्या लेखणीतून साकार झालेला अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. अनेकदा अनेकांना वाटतं गरिबीमुळे अतृप्तता असते, पण तुमची परिस्थिती कशी असो, तिला तुम्ही कसं हाताळता यावर ठरेल तुम्ही किती तृप्त असाल ते. आता उदाहरण द्यायचं झालं तर ज्या घरात माणसांना घरचं पोटभर, रुचकर आणि पौष्टिक जेवण मिळतं ना, त्या घरातली माणसं मुळातच फार समाधानी असतात, आनंदी असतात. खास करून मुलं. ती बाहेर पडून वखवखल्यासारखं शोधायला नाही येत, कारण आतून तृप्ती असते. ज्यांना घरात पोटभर प्रेम, सन्मान आणि गप्पांनी भरलेलं समृद्ध नातं मिळतं, ती माणसं येणाऱ्या संकटांवर सहज मात करू शकतात. घरातलं प्रेम ही ताकद देतं. गरिबी म्हणून रडगाणं गाण्यापेक्षा त्यावर मात करण्यासाठी डोकं लावणं गरजेचं असतं. कष्ट घेण्याचे विचार करण्याचं गरजेचं असतं. इनफॅक्ट तुम्ही बघाल की रस्त्यावरचे भिकारी लोकंसुद्धा रस्त्यावरच्या कुत्र्यांना अगदी नक्कीच खाऊ घालतात, कारण त्यांना भूक काय असते हे चांगलं कळलेलं असतं. ते आपलं खाणं लपवू पाहत नाहीत, उलट घासातला घास काढून मुक्या प्राण्यांना देतात. त्यांचं पोट मे बी पूर्ण भरत नसेल, पण त्यांचं मन भरतं जेव्हा ते मुकं कुत्रं त्यांच्याजवळ प्रेमाने येऊन बसतं. आता हे उदाहरण आपण कुणीही कुठेही रस्त्यावर सहज पाहू शकतो. आणि याच्या अगदी उलट, पाचही बोटं तुपात बुडालेली असतानाही अशा घरातली मुलं अनेकदा पिझ्झा, बर्गर किंवा अशा फास्ट फूड पायी वेडी असतात, हट्टी असतात. कारण त्यांना कदाचित ते नाही मिळत जे एखाद्या गरिबाला सहज मिळेल, जसं की स्वतःच्या हाताने बनवून प्रेमानं खाऊ घालणारी प्रेमळ आई. ही कमतरता आहे. कदाचित एक खोल खड्डा बनवते हृदयात, जो भरण्यासाठी मग कधी कुणाला अन्न लागेल, कधी कुणाला वस्तू लागतील, कधी कुणाला कशाचं व्यसन लागेल. थोडक्यात काय, असमाधान आणि अशांती ही कायम राहील आणि ती पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर मन आणि शरीर भटकत राहतं. गरिबी म्हणून सतत तक्रार करण्यापेक्षा हातात असलेल्या कितीतरी गोष्टी सढळ हस्ते द्याव्यात घरातल्यांना. साधं चविष्ट अन्न बनवावं, यात काटकसर असू नये. मुलांच्या साध्या इच्छा पूर्ण कराव्या. मी तर अशा आया बघितल्या आहेत ना, की ज्या मुलांना बाहेरचं जे आवडतं ते स्वतः मेहनतीनं शिकून मुलांना खाऊ घालतात. का? तर ती वखवख मनात राहू नये. खूप बायका बाहेर शिवलेले कपडे परवडत नाहीत म्हणून घरी शिवतात आणि मुलींना उत्तम कपडे घालू देतात. वाटा अनेक असतात, पण आपले उद्देश हे स्वच्छ असावेत. बघा, समृद्धी स्वतःहून येईल. जिथे तिथे मुळातच समाधान नांदेल. खूपदा काही लोक शक्य असतानाही मुलांना सतत हे नाही मिळणार, ते नाही आणायचं, अमुक नको खायला, ते नाही घ्यायचं, असं सतत करत नन्नाचा पाढा म्हणत वाढवतच जातात. मग ती मुलं ना कायम करवादलेली असतात, चिडचिड करणारी असतात, परिस्थितीवर रागावलेली असतात. त्यांचा हा समज करून दिला जातो की आपण अशांत, चिडलेले आणि उद्विग्नच असतो. अन्नाचं समाधान हे कायमच श्रेष्ठ आहे आणि त्या मानानं ते मिळू देता येणं सोपं आहे. आईवडिलांनी किमान ते तरी भरपूर द्यावं मुलांना. मुलांची चिडचिड कमी होईल बघा. प्रेम फुकट असतं ना, ते द्या की भरपूर. खूप गरजा मुळातच कमी होतील त्यांच्या. संवाद असायला हवा आपल्या मुलांमध्ये प्रेमाचा. मुलांच्या मनातल्या कमतरता त्यामुळं कमी होतील. तुम्ही 30शीपर्यंत अशा प्रकारे खाऊन पिऊन समाधानी जगलेले असाल तर पुढच्या आयुष्यात कधीच वखवख, हावरटपणा, तुलना करणं, स्पर्धा करणं, ओरबाडायची वृत्ती असणं आणि असमाधानी वृत्तीपासून लांब राहतो आपण. काय छान विचार आहे ना. या विचारावर आज दिवसभर विचार करूया आणि आचरणात आणूया हा विचार. काय पटतंय ना?
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.